एका माथेफिरूच्या स्टेटसचं निमित्त ठरलं आणि दौंडमधल्या यवतमध्ये 2 गटात राडा झाला। 2 गट एकमेकांना भिडले आणि संपूर्ण शहराला त्याची धग सहन करावी लागली। या घटनेनंतर आता यवत शांत झालेला आहे। हळूहळू पूर्वपदावर देखील येतंय। मात्र हा सगळा राडा का झाला पाहूयात या रिपोर्टमधून। यवतमध्ये 2 गटात राडा, समाजकंटकांकडून तोडफोड। यवतच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर। दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये एका तरुणानं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली आणि 2 गटात हिंसाचार उसळला। यवतमधली बाजारपेठ तातडीनं बंद करण्यात आली। दरम्यान काही घरांना पेटवून देण्याचा देखील प्रयत्न झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। इतकंच नाही तर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला देखील ताब्यात घेण्यात आलं। यवतमध्ये घडलेल्या राड्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले। त्याच्या आधारे पोलिसांनी पुढच्या कारवाईला सुरुवात केली आहे। 150 से ज़्यादा नाम पुलिस ने इनलिस्टेड किया है और उनके खिलाफ हमारे पास एविडेंस के तौर पर कुछ वीडियो फुटेज जो हमको प्राप्त हुए हैं और सीसीटीवी फुटेज भी हमारे पास प्राप्त हुए हैं। उसके चलते हमने पूरे रात भर मुहिम लगा के कुल 20-21 लोगों को हमने अब तक हिरासत में ले लिया है और उसमें से जो 16-17 लोग हैं उनके खिलाफ हमारे पास फुटेज है और वो वेरीफाई करके हम सब लोगों को उस गुने में इंक्वायरी के लिए अरेस्ट कर रहे हैं, उनको ताबे में हिरासत में ले रहे हैं। या घटनेमागे राजकीय हेतू असल्याचा संशय अंबादास दानवे यांनी व्यक्त केला, तर जाणून बुजून वातावरण गढूळ करण्यात आलं असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला। एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्याने इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गढूळ झालं। मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे, पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही। माथे भडकाऊ भाषण झाल्यानंतर काल गावात योग्य बंदोबस्त असायला पाहिजे होता, परंतु हा ठेवला गेला नाही। परिणामी दंगल घडली। यवत गाव तसं पाहायला गेलं तर असं दंगलीसाठी किंवा जातीयवादासाठी बिलकुल याची ओळख नाही आहे। मी सगळी माहिती घेतली। कोणीतरी जाणीवपूर्वक, कोणीतरी काय म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनीच जाणीवपूर्वक ही दंगल घडवलेली स्पष्टपणे दिसतंय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा, यवत प्रकरण संवेदनशीलपणे हाताळलं जावं अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली। दुसरीकडे यवतच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। या राज्यात कुणाचं राज्य आहे असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी विचारला, तर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक का नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। दौंड हा औद्योगिक पट्टा, तिकडे MIDC आहे, त्या भागामध्ये कारखाने आहेत, उद्योग आहेत, बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस काय करतात? मंत्री काय करतात? कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात? ही गंभीर गोष्ट आहे। परिस्थिती आहे तशीच बीडमध्ये परिस्थिती आहे आणि नियंत्रणात येताना दिसत नाहीये किंवा लोकांना न्याय मिळत नाही किंवा वर्दीची भीती ही राहिलेली नाहीये। तर कशामुळे वर्दीची भीती लागली नाही आणि कोण आहे त्यांच्या मागे की सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत? दरम्यान स्थानिकांनी संयम बाळगावा आणि शांतता ठेवावी असं आवाहन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केलं। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं आता दोषींवर तातडीनं कारवाई करण्यात येईल असं देखील कुल म्हणाले। सीसीटीव्ही मध्ये सगळं आलेलं आहे, त्यामुळे बाहेरचा कोण गावातला कोण हे स्पष्ट होईल आणि कुणाची भूमिका त्या ठिकाणी शांततेची होती आणि कुणाची विध्वंसाची होती हे तपासलं जाईल आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाईल। यवतमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली। शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। मात्र राज्यात वारंवार होणाऱ्या अशा घटना शांतताप्रिय महाराष्ट्रासाठी नक्कीच शोभणाऱ्या नाही। जावेद मुलानी, झी 24 तास, यवत, दौंड।